आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघातप्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही, असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. दरम्यान अहिर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि इतर पदांचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापतीपदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासल्यास उपसभापतीपदासाठी निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. पहिली प्रतिक्रिया हीच आहे जी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. जे जवळचे लोक आहेत, ज्यांना सगळं काही मिळतं, हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात, हे आम्ही आता पाहत आलेलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत, आपण पाहिलं असेल जे काही आधीपासून आतापर्यंत जो प्रवास आहे, हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं, ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत. कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालू. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही, असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली. मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतली जात असल्याच्या संदर्भात संबंधित गुन्ह्यासाठीच्या शिक्षेत वाढ करण्यात येईल आणि अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा हात आढळल्यास त्यांच्यावर मकोका लावता येईल, अशी दुरुस्ती कायद्यात करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. अशा गुन्ह्यांचं मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याची गरज सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. त्याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत. मात्र पीडितेवर किंवा तिच्या कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्स बार चालवत आहेत. मात्र डान्स बारच्या कायद्यानुसार हे परवाने घ्यावे लागतील, अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्यात करू, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी म्हणजेच
घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं देशातल्या अपघातप्रवण स्थळं आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा या विषयावरच्या कार्यक्रमात बोलत होते. महामार्गावर दिशादर्शक फलक, लेन मार्किंग, भुयारी मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, गाडी चालवताना मोबाईल वापरणं टाळावं असं आवाहन गडकरी यांनी केलं. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं आहे. TET पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पाटणा शेरपूर येथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या तर बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत त्या आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे 4 अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत NSUI या काँग्रेस-प्रणीत विद्यार्थी संघटनेनं आज विधानभवन परिसरात निदर्शनं केली. निदर्शकांनी दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गडचिरोलीत पोलीस आणि CRPFच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरच्या बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आलं. सुमारे 5 ते 6 टन वजनाचे एक लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि BGL पाईप्स, 220 नग, 12 बोअर पाईप्स, 20 रायफल रॉड, मेटल पट्ट्या यांचा त्यात समावेश आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनिरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघातप्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.